राधा ही खूप गरीब मुलगी होती. ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती. वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायच्या. एके दिवशी तिच्या वर्गातील मानसी नावाच्या मुलीचे तिच्या बॅगेतून 500 रुपये चोरीला गेले. तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुलामुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली. जेव्हा मॅडम राधाजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा राधाने तिची बॅग छातीशी घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असे म्हणत होती. मग मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या. जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने राधाची बॅग उघडली तेव्हा राधाच्या बॅगेत असं काय सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं. खूपच भावस्पर्शी कथा आहे, नक्की पहा. राधा खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती. राधा तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची. तर मानसी तितकीच खोडकर आणि गर्विष्ठ मुलगी होती. ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती. गरीब मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी मानसीचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत. त्यामुळे मानसी पण त्या चांगल्या शाळेत शिकत होती. त्या गरीब मुलींना मानसी सतत टोमणे मारत असत. ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती. कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर, कोणी डॉक्टर, कोणी वकील, तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती. म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते. एके दिवशी मानसी तिच्या मैत्रिणींसह राधाच्या बॅग जवळ गेली आणि ती राधाची बॅग चेक करू लागली. तेव्हा राधाने तिची बॅग छातीजवळ धरली. तिच्या मागे मानसी आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या. कळत नाही त्यांच्या मनात या गरीब राधाबद्दल काय द्वेष होता. जेव्हा ही त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आतासुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस. राधाने तिची बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली होती आणि ती रडू लागली. मानसीच्या मैत्रिणीने बॅग ओढताना तिची ओढणी काढली होती आणि त्यांनी तिचे सर्व केस विस्कटले होते. तर कोणी तिची वेणी उघडत होते. तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली, वैशाली मॅडम वर्गात येत आहे. मानसी आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या. त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. वैशाली मॅडम खूप कडक होत्या. विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब बापाचा असो याने त्यांना काहीही फरक पडत नव्हता. राधाने देवाचे आभार मानून तिने पटकन तिची बॅग तिच्याच बेंचवर ठेवली आणि तिने तिचे स्वरूप जणू चांगले केले. पण तोपर्यंत वैशाली मॅडम वर्गात आल्या होत्या. सगळी मुलं शांत बसली होती. वैशाली मॅडमचे राधाकडे लक्ष गेले तेव्हा राधाची अवस्था पाहून त्या थक्क झाल्या. त्या राधाला विचारू लागल्या की तू तुझा असा अवतार का केला आहे? जसे काही तू शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहेस. रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो. तुझ्याकडे पाहिल्यावर असे वाटते की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाही आणि तशाच अवस्थेत शाळेत येते. वैशाली मॅडमने राधाला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात बडबड करत होती. मानसीचा आवाज तर सर्वात मोठा होता. मानसी म्हणाली, मॅडम तिच्या आईवडील तिला शेतात काम करायला लावतात. जर तिने शेतात काम केले नाही तर तिला 2 वेळचे जेवण कसे मिळणार? यावर वर्गातील सर्व मुली ही राधावर हसायला लागली. पण वैशाली मॅडमने त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून त्या आवाजाने त्यांनी सगळ्यांना गप्प केले आणि त्या मानसीला म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्ये बोलायला कोणी सांगितले ग? मी तुला विचारले का राधा काय करते काय नाही करत? आता जर तू मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून देईल. राधाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते. सॉरी मॅडम म्हणत मानसी खाली बसली. जराही विलंब न लावता वैशाली मॅडम मुलांना शिकू लागल्या. इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजी लेक्चर देत होत्या. राधा गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात येऊन मिळणाऱ्या मुलींपैकी एक होती. समोरच्या ब्लॅकबोर्डवर मॅडमने लिहिलेले राधा आपल्या वहीत लिहून घेत होती. पण त्या क्षणी सर्वांना धक्का बसला. वर्गात मानसीचा आवाज घुमला, मॅडम माझ्या बॅगमधून पैसे चोरीला गेलेत. माझे पैसे माझ्या बॅगमधून कोणीतरी काढून घेतले आहेत. वैशाली मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरणारा हात थांबला. त्यांनी मानसीला विचारले, काय झाले? मानसी उठली आणि म्हणाली, मॅडम मी माझ्या
कंपासमध्ये 500 रुपयांची नोट ठेवली होती. कोणीतरी ते माझ्या बॅगमधून मधल्या सुट्टीत काढून घेतले आहे. मॅडम म्हणाल्या, बॅगेत नीट चेक कर. पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आली होतीस? तर मानसीने अतिशय उड्डे स्वरात सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते. आज मी डब्बा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते. मग आज मी काय खाणार? माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही. वैशाली मॅडमने प्रत्येक मुलामुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्याने स्वतः मानसीची बॅग तपासली. पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते. मग वैशाली मॅडमने एका मुलाला वर्गाचे दार बंद करायला सांगितले, जेणेकरून या वर्गखोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही. त्यांनी स्वतः पहिल्या बेंचवर असलेल्या 4 मुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली. सर्व काही तपासले पण पैसे नव्हते. त्यानंतर त्यात 4 मुलींना बेंचच्या प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या, जेणेकरून पैसे त्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सापडतील. सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते. मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून 2 मुलींच्या भांडण्याचा आवाज आला. मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात 2 मुली उभ्या राहून बॅग होण्याचा प्रयत्न करत होत्या. मानसीच्या चेहऱ्यावर हास्य होते. खरं तर मानसीचे पैसे वगैरे चोरीला गेले नव्हते. या बहाण्याने राधाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर यावे म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता. राधाच्या बॅगेत असे काही होते की कोणाला तिच्या बॅगेला स्पर्शही करू देत नव्हती. वैशाली मॅडम कोपऱ्यातल्या मुलींजवळ गेल्या आणि विचारले, काय झाले? तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात? हिची व्याख्या आवडत आहात? दोन्ही मुली म्हणू लागल्या, मॅडम तुम्ही सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅगा चेक करा, पण ही राधा तिची बॅग चेक करू देत नाही. वैशाली मॅडम राधाकडे बघून म्हणाल्या, संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे, ते चेक करतील. पण राधा नाहीमध्ये मान हलवली. ती म्हणाली, नाही, मी माझी बॅग चेक करू देणार नाही. वैशाली मॅडमने हे ऐकल्यावर पुढच्या क्षणी त्या शब्दात म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेत. चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हती. हे ऐकून राधा पुढच्या क्षणात पुन्हा नाहीमध्ये मान हलवू लागली आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, नाही मॅडम, मी कसली चोरी केली नाही. मला मानसीचे पैसे चोरण्याची काय गरज आहे? मी तर तिच्या बॅगजवळसुद्धा जात नाही ना, कधी तिच्या बॅगला हात तरी लावते का? प्लीज माझी बॅग चेक करू नका. मानसीसुद्धा तिथे आली होती. तिने सांगितले की मला राधावर आधीच संशय आला होता की हे घाणेरडे काम तिनेच केले असावे. एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यावर जगते. या तुच्छ मुलीची लायकीसुद्धा नाही या शाळेत शिकण्याची आणि वरून आम्हा श्रीमंत मुलींच्या बॅगेतून पैशांची चोरीसुद्धा करते. मानसीचे बोलणे ऐकून राधा पूर्वीपेक्षा जास्त रडू लागली. पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडून ठेवली होती आणि म्हणू लागली, मी कोणाचेही काही चोरलेले नाही. मी तुम्हाला बॅग चेक करू देणार नाही. हे पाहून वैशाली मॅडम त्यांच्या विद्यार्थिनीशी बोलत होत्या. राधा म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही. वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोचत होता. वर्गात अशीच 5-6 मुले उपस्थित होते जे गरीब कुटुंबातील होती आणि ते स्कॉलरशिपमधून शिकत होते. जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेलेले पाहिले आणि राधाला मॅडमचा मार खाताना पाहिले तेव्हा त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली. ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका सुनीता मॅडम वर्गाजवळ पोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने वैशाली मॅडम होत्या. सुनीता मॅडम एकदम आवाजात म्हणाल्या, वैशाली मॅडम, तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे? इथे काय चाललंय ते मला समजेल का? आजच्या आधी सुमिता मॅडमला इतकं रागात कोणीच पाहिलं नव्हतं. पण वैशाली मॅडम त्यांच्या बचावात काही बोलायच्या आणि राधाबद्दल सगळं सांगायच्या आधीच सुमिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या. मग वैशाली मॅडम राधा आणि मानसीला घेऊन मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये गेल्या. समोर चेअरवर वैशाली मॅडम बसल्या होत्या. सर्वप्रथम मानसीला सुमिता मॅडमने जवळ बोलावून घेतले आणि तिला विचारले असता मानसीने तिचे रडगाणे स्टोरी
सांगितली की राधाने तिच्या बॅगेतून पैसे चोरले आहेत. सुमिता मॅडम एक मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या. त्या माणसीला म्हणाल्या, राधाने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस? यावर राधिकाने सांगितले की राधाने तिचे व्याख्या करू दिली नाही, म्हणून वैशाली मॅडमने तिला कानाखाली देखील मारली. तरीही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला. म्हणजे याचा अर्थ असा की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या प्राधान्यच केल्या आहेत. हे सर्व ऐकून वैशाली मॅडमने मानसीला वर्गात जायला सांगितले. मानसी तिथून निघून गेली, पण मॅडम तिथेच हजर होत्या. त्यानंतर त्याने राधाला त्यांच्याजवळ बोलावले. राधा घाबरत रडत सुमिता मॅडम जवळ गेली. ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वैशाली मॅडमच्या बोटांचे ठसे होते. राधाच्या चेहऱ्यावरच्या खुणा पाहून सुमिता मॅडमने वैशाली मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग वैशाली मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि राधालाही त्यांच्याजवळ बसायला सांगितलं. राधा पूर्णपणे घाबरली होती. सुमिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. सुमिता मॅडम राधाला विचारू लागल्या, सांग काय प्रकरण आहे? यावर राधा ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की मानसी नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते. सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणींसोबत आम्हा सर्व गरीब मुलांची चेष्टा करते. सकाळपासून ती माझी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करीत होती. मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला आहे. हे ऐकून सुमिता मॅडमने राधाकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी मानसीची या सर्व गोष्टींबद्दल बोलते, परंतु वैशाली मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाही? तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅगा चेक करू दिल्या, तर मग तू सुद्धा तुझी बॅग चेक करून द्यायला हवी होतीस ना? जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असती तर तू संशयाच्या भोवऱ्यात सापडली नसतीस. तुझी बॅग तू चेक करू देत नव्हती, म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटले की तू चोरी केली आहेस. राधाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली. सुमिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या. त्या त्यांच्या चेअरवरून उठल्या आणि राधाजवळ येऊन राधाची बॅग दाखवायला सांगितले. आधी राधाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? सुमिता मॅडमने खूप प्रेमाने राधाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा मला दाखव, या बॅगेत काय आहे? सुमिता मॅडमच्या विनंतीवरून राधाने घाबरत सुमिता मॅडमकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुमिता मॅडमच्या हातात दिली. सुमिता मॅडम चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विसवले. पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्यांनी बॅग त्यांच्याजवळ ठेवली आणि मग रडत रडत राधाला मिठी मारली. हे दृश्य पाहून सुमिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या. शेवटी राधेच्या बॅगेत असं काही होतं जे पाहून सुमिता मॅडमला रडू आले. तेव्हा सुमिता मॅडमने राधाची बॅग उघडली तेव्हा बॅगेच्या एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते. हे सर्व बघून सुमिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे. हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही, म्हणून त्यांनी राधाला छातीशी घट्ट मिठी मारली. तर वैशाली मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्या उठल्या आणि राधाच्या बॅग जवळ आल्या आणि बघू लागल्या. बॅगेतील अर्धवट खाल्लेले अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला. या बॅगेत पैसे नव्हते, पण हे अन्न होते. वैशाली मॅडमला समजले नाही की खरे प्रकरण काय आहे. या राधाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होत्या. मग तुम्ही का मॅडमला विचारू लागल्या की बेटा हे सर्व काय आहे? तू हे सर्वांपासून का लपवत होती? राधा रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती. माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात. जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली असती आणि त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला तिथे शिकणे कठीण झाले असते. माझे वडील वारले आहेत. ते खाजगी नोकरी करायचे. त्यांचा कंपनीतील विषारी वायूमुळे मृत्यू झाला. त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही. माझी आई थोडीफार शिकलेली होती. तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनीविरुद्ध केसही दाखल केली, पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हरलो. त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेव्हिंगमधून आमचं घर खर्च भागवत होतो, पण त्यातून आम्ही किती दिवस खर्च करू शकणार? माझी आई सुद्धा एका कंपनीत काम करत होती, पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली. सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली.
मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आणि भाऊ आहे. ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम करू शकत नाही. मी या शाळेतून स्कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते. माझे स्वप्न आहे की मी मोठे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आई आणि भावंडांचा सांभाळ करेल, जेणेकरून त्यांना कधीही कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. काही दिवसांपूर्वी मी 2 दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते. शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले. तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता. त्यातील पावभाजी विकताना पाहून मी त्यांच्या दुकानाजवळ गेले. तो लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असल्याचे मी पाहिले. कदाचित त्याने ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवले असावे. परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले, मला हे अन्न मिळेल का? त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, या अन्नाचं तू काय करणार? हे लोकांची उष्टी अन्न आहे. दुकान बंद झाल्यावर मी हे अन्न कुत्रे मांजरांना टाकतो. यावर मी त्यांना पुन्हा विचारलं, मी हे अन्न घेऊ शकते का? तो म्हणू लागला, पण हे लोकांचे उष्ट अन्न आहे. मी हो म्हटलं. चालेल, अन्न तर अन्नच असते ना. बरं ठीक आहे, ते घेऊन जाऊ शकतेस. त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली. मी त्यांना घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले. भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती. प्रथम मी ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांना नेण्यासाठी बॅगेत ठेवले. त्यानंतर पुढे माझे रोजचेच काम झाले. मी रोज तिथून जाते आणि उरलेले अन्न घरी आणते. माझ्या आई आणि बहीण भावाला ही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेले अन्न घेऊन जाते. भलेही अन्न उष्ट असलेले तरी आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे. मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझे शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे, जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शकेल. हे सर्व ऐकल्यानंतर वैशाली मॅडमच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की मी या गरीब मुलीवर हात का उचलला. सुमिता मॅडमने हसून राधाला वर्गात जायला सांगितले. राधा तिच्या वर्गात गेली, पण सुमिता मॅडम आणि वैशाली मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी राधाच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि राधाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले. राधाच्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला. त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली, जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेतील आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकेल. शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे राधासारख्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. एवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क्स मिळवत त्यांना बक्षीस देण्यात आले आणि सांगण्यात आले की मुलं श्रीमंत असो या गरीब, आमच्या नजरेत सर्व समान असतात. त्यानंतर राधासोबत हळूहळू मुलांचे वागणे तसेही चांगले झाले आणि हळूहळू वेळ निघून गेली आणि राधाच्या मेहनतीमुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक मोठी डॉक्टर बनली. तिचे लहान बहीण भाऊ ही शिक्षण घेत होते. एका कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना राधा भाषण देताना म्हणाली, वाईट काळात लोकांचं उष्ट अन्न खाऊन मी दिवस काढले आहेत. या प्रवासात मला चांगले आणि वाईट लोकही मिळाली. मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला. माझ्यावर चोरीचा आरोप केला गेला. पण जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी कळाल्या आणि त्यांनी आमचे आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं, कारण त्यांनी आमची घरची परिस्थिती समजली. मी मनापासून आमच्या वैशाली मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुमिता मॅडम यांचं मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? अजूनही समाजामध्ये अशा प्रकारची मुलं असतील का? समाजाचा हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला वाटतं जमाना सगळा सुधारला आहे, पण काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आपल्याला दिसून येते. कारण अचानक वडिलांचे जाणं आणि त्यानंतर आईला मुलांकडे लक्ष द्यावं की आपल्याला पैसे कमवून घर खर्च चालवावीत, मुलांना शिक्षण द्यावं, या द्विधा मनस्थितीत मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होते, शिक्षणाची आबाळ होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. अशी मुलं असतील की ज्यांना आईवडील नाहीत किंवा वडील नाहीत, तर अशा मुलांना मदत करून त्यांना शिक्षण देऊन त्यांना
त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायला हवी. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.